टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी होतं. सुट्टीत क्लास असत, बाकी बाहेरून परीक्षा. सौ कुसुम सुट्टीत विद्यापीठात शिकायला गेली की मग पोळपाट लाटणं तवा माझ्याकडे आला. नवे नवे पदार्थ मुलांना करून खाऊ घालण्याची हौस मला तेव्हा निर्माण झाली. प्रतिभाची मदत होई, पण मी मात्र पक्का आचारी झालो. सुरुवातीला बहिणाबाईंचं "अरे संसार संसार" हे गीत आठवायचं. भांडी घासायचं जीवावर येई, पण पुढे पुढे सवय झाली आणि विशिष्ट पदार्थ करण्यात मी तरबेजच झालो. मिक्स राईस, खेकड्याची आमटी, मच्छी बिर्याणी हे माझे खास पदार्थ. या माझ्या खासपणाची शिक्षा कुसुमला भोगायला लागली. ती कॉलेजचा विशिष्ट पिरियड पूर्ण करून आल्यावर तिच्या हातची डाळ भाजी मला आवडेनाशी झाली आणि आठवड्यातून किमान 1-2 दिवस मी किचन माझ्या ताब्यात घ्यायला लागलो. आजही काही पदार्थ मी स्वतः बनवतो. दोन्ही सुना माझ्या मदतीला असतात. मी झकास रस्सा, आमटी, बिर्याणी बनवतो. कुसुम हुशार होती. मी दिलेली संधी योग्य होती. BAला तिला फर्स्ट क्लास मिळाला. प्रतिभा DED झाली. तिचं लग्न ठरलं. बेलोशे शाखेत माझ्या हाताखाली शिकणारा प्रकाश. घरची परिस्थिती माहिती होती. मुलाचा स्वभाव माहिती होता. मुलगा हिलरेंज माध्यमिक विद्यालयात प्राचार्य होता. मितभाषी, अभ्यासू, मोजकंच बोलणं, कधी अरेरावी नाही. लग्न ठरलं, साखरपान झालं. ठरवाठरवी काही नाही. लग्न आमच्या दारात, देणं घेणं काही नाही. मला मान्य, प्रकाशच्या आईवडिलांना मान्य. माझं स्वतःचं लग्न माझ्या दारात होतं. अंगावरचा ड्रेससुद्धा माझा मी शिवला होता. अन्न खर्च घरच्यांनी केला होता. माझ्या लग्नात अर्ध्या तोळ्याची अंगठी कुसुमनी स्वतःच्या कमाईतून माझ्या बोटात घातली होती. बाकी हुंडा, देणगी, मानपान काही नाही. मी माझ्या मुलीच्या लग्नात कसं देणार मुलाला काही? हुंडा, देणगी या अनिष्ट रूढींवर माझं नाटक बाजारात आणलं होतं. त्याचे शेकडो प्रयोग झाले होते, होते. पाचगणीत हुंडा देणगी विरोधी नानासाहेब कासुर्डे आणि शुभचिंतक मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय भव्य मेळावा मी घेतला होता. मग मीच कसा हुंडा देणगीला खतपाणी घालणार? माझं काही नाही, प्रकाशच्या वडिलांचं काही नाही. म्हणजे दोन्ही कार्यमालकांची कसलीही तक्रार नव्हती. साखरपानाला काटवलीची 50-60, बेलोशीची 50-60 माणसं जेवून गेली. लग्नाला 3-1 आठवड्याचा अवधी होता. मी बेलोशी गावाच्या दिंडीला निघालो होतो. स्कूटरवर होतो. काटवलीजवळ एकाने थांबवलं. "काय हो भाऊ, चला की चहा घेऊन जा." मी नाकारलं नाही. चहाला गेलो. भाऊंचं तोंड चालू झालं. "लग्न कसं ठरलं?" "होता की तुम्ही साखरपानाला." "अहो तसं कसं? काही देण्या घेण्याचं बोलणंच झालं नाही." "देणं नाही आहे तिथे बोलणं होणार काय? असं चालतं का? तुम्हाला माहिती नाही. देणगी मिळाली नाही तर मुलीचा छळ होतो, मारतेत बी. पण तुम्ही 5-10 तोळे तरी." "भाऊ हे कोण बोलतंय? तुम्ही बोलताय का मुलाचे वडील बोलताय?" "नाही हो, मी सावध करतोय तुम्हाला. तयारी ठेवा. उगा विषयाची परीक्षा कशाला?" माझ्या डोक्यातला किडा वळवळला. प्रकाशचे वडील महादेव पाटील, भाऊचे मित्र. बाहेर पडलो. पाचगणीला परत आलो. कुसुमला घेतली. थेट बेलोशीला गेलो. अचानक आम्ही आल्याचं बघून सगळे दचकले. बसायला टाकलं. आम्ही दोघं बसलो नाही. महादेव पाटील घरात होते. त्यांना मी म्हणालो, "प्रकाश कुठे आहे?" "दिंडी सोहळ्याकडे." "बोलवून घ्या." "काही चुकलं?" "अहो बोलवून तर घ्या." माझ्या आवाजाला धार होती. प्रकाशला ते बोलवायला गेले. मी उभा. प्रकाश आला. ते तिघे, प्रकाशची आई, पाटील, प्रकाश आणि आम्ही दोघं. घरात गेलो. मी दाराला कडी लावली. "लग्न मोडलंय हे सांगायला आलो आहे मी." सगळेच अवाक झाले. बघत राहिले. का म्हणून विचारण्याचंही त्यांना सुचलं नाही. मीच खुलासा केला, "मी हुंडा देणगी घेणाऱ्या घरात मुलगी देणार नाही. साखरपान सुपारी झाली असली तरी लग्न मोडलं. मी पेपरला जाहीर करीन हुंडा देणगी मागितली म्हणून लग्न मोडलंय." "हो पण कोणी मागितली हुंडा देणगी?" "पाटलांना विचारा." पाटील गप्प. "भाऊ तुमचा दोस्त, आडपाडद्याने मागणी करता का? मी माझी मुलगी देणार नाही." "हो चुकलं झालं गेलं. मी खरंच हुंडा देणार नाही. विसरून जा, झालं गेलं." मी काही प्रकरण वाढवलं नाही. परत फिरलो. आणि खरंच मी लग्नात हुंडा देणगी दिली नाही. लग्न माझ्या दारात केलं. फक्त अन्न खर्च केला. अशा कठीण प्रसंगीसुद्धा सौ कुसुम माझ्या पाठीशी सतत उभी राहते म्हणून आधार वाटतो. मी हा असा बहुरूपी,
अंगी नाना काळा, हस्ताक्षर उत्कृष्ट, चित्रकला चांगली, रांगोळ्या काढण्यात पटाईत, नाटकात काम, दिग्दर्शन, वक्तृत्व. त्यामुळे माझ्या भोवती नेहमी माणसांचा घोळका, पुरुषांसारखाच स्त्रियांचाही घोळका. एकदा तर मी 100 महिलांना घेऊन एक व्हरायटी शो बसवला. सगळ्या महिला, मी एकटा पुरुष. नृत्य शिकवायचो, अभिनय शिकवायचो. 2 महिने तालमी चालल्या होत्या, पण कधीही कुसुमच्या मनाला पाप शिवल्याचं जाणवलं नाही. एकदा काय झालं, नुकतंच लग्न झालं होतं. सांगली जिल्ह्यात कथा स्पर्धा होत्या. त्यात मी भाग घेतला. कथा पाठवली. पहिला नंबर आला. बक्षीस ते किती असणार? परतीच्या प्रवासाचं भाडंही मिळणार नाही. कशाला जा? नाही गेलो. नंतर पत्र पाठवलं, माझं प्रशस्तीपत्रक पाठवून द्या. प्रशस्तीपत्रक आलं, त्याबरोबर लांबलचक पत्र आलं. कथेचं, माझ्या हस्ताक्षराचं तोंड भरून कौतुक होतं. पत्र लिहिणारी नवलेखिका होती. बरं वाटलं मला. माझ्या कथेवरून आणि हस्ताक्षरावरनं तिने माझ्याबद्दल भलताच अंदाज बांधला होता. पुन्हा 15 दिवसांनी पत्र आलं. ते आलं कुसुमजवळ. तिने फोडलं, वाचलं, संध्याकाळी मला दिलं. मी वाचलं. मी तिच्या पत्राला उत्तर दिलं नाही म्हणून रुसवा फुगवा होता. आणि पुढं लिहिलं होतं, पुण्याला मी अमक्या दिवशी जाणार आहे, एकटीच आहे, तुम्ही सातारला या, दोघं मिळून जाऊ. आणि पुन्हा लाडातला दम, आलं नाही तर बघा मी बोलणारच नाही, वगैरे वगैरे. कुसुम पत्रातल्या मजकुराचा विषय आत्ता काढेल, मग काढेल, याची वाट बघत मी 2 दिवस काढले, पण ब्र नाही. मलाच राहावे ना. मीच विचारलं, पत्र वाचलं होतं ना? हो. काही वाटलं नाही तुला? विश्वास नसता तर लग्न केलं असतं का? हिला तर तुम्ही पाहिली नाही. पण लग्नापूर्वी मला भेटून त्या मुलीनी एवढं सांगूनही मी लग्न केलं ना. आमचं लग्न ठरल्यानंतर एक गंमत घडली होती बरं का. अर्थात मला ती नंतर माहिती झाली. एका मुलीला माझ्याशी लग्न करायचं होतं. एकुलती एक मुलगी, त्यात मामलेदाराची, मालदाराची. त्या मुलीने माझ्यावर सगळे प्रयोग करून बघितले. बिचारीला आलं अपयश. तिने वडिलांना सांगितलं. त्यांनी माझ्या गरीब आबांना दमदाटी केली. आबांनी मानलं नाही. कुसुमचं माझं लग्न ठरलं. ते तिला समजलं. बिचारीचा तोल सुटला. ती थेट कुसुमकडे गेली. तिला सांगितलं, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, तू लग्न करू नको. कुसुमने प्रेमाचा पुरावा मागितला. तिने पळ काढला. लग्न झाल्यानंतर असंच एकदा खुशीत तिने हा घडलेला किस्सा सांगितला होता. त्यावर मी तितक्याच लाडात म्हणालो होतो, विश्वास ठेवल्यामुळे फायदा तुझाच झाला. खरं तर फायदा कोणाचा झाला हे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझा. चौफेर उधळायला मला संधी मिळाली. आम्ही KP मिस्त्रींनी दिलेल्या घरात राहायला आलो. फरशी ओली, भिंती ओल्या, नुकतंच बांधकाम झालेलं. मुलं लहान, शेजारी पाजारी कोणी नाही, अगदी लांबवर कोणी नाही. आणि मला लेखक शिबिराची ऑर्डर आली. राहायला आल्याच्या दुसऱ्याच दिवशी निघायला लागलं. बायको मुलांची काळजी होती, पण 4 पैसे बुडतील म्हणून निघून गेलो. 8 दिवसांनी आलो. कुसुमच्या डोळ्यात पाणी होतं. कुसुमच्या डोळ्यात शक्यतो पाणी नसतं, खूप सोशिक आहे ती. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून मी विचारलं, काय झालं? मॅनेजरनी तुम्ही गेला त्या दिवशीच पाणी बंद केलं. अख्ख्या कंपाऊंडमध्ये कोणी रहिवासी नव्हतं. नळाला धो धो पाणी येत होतं. नळ उघडा राहिला तर दिवस दिवस वाहत राहायचा आणि त्या नळाचं पाणी भरू दिलं नाही. काय म्हणावं या बुद्धी आखलेला. KP मिस्त्रींनी घर दिलं, त्यामुळे हा मॅनेजर बिघडला. त्यांनी राग काढला. देणार कोण, घेणार कोण, याच्या पोटात का दुखलं समजलं नाही. मी भांडलो नाही. त्याच्या ऑफिसमध्ये गेलो, समोर बसलो, एकच वाक्य बोललो, महिन्याच्या आत तुझ्या खुर्चीत मी असीन आणि केविलवाणा चेहरा करून तू माझ्यासमोर उभा असशील. मी उठून आलो. प्लंबर चिकण्यांना भेटलो. माझ्याकडे पैसे आत्ता नाही आहेत, पण 1 महिन्यात देईन. पायीपणा आजच्या आज मला माझं स्वतंत्र कनेक्शन करून द्या. चिकण्यांनी 1 दिवसात 300 फुटाची लाईन टाकली. पिसे साहेबांकडे गेलो. साहेब, मला आज कनेक्शन हवं आहे. अहो, अर्ज पण नाही दिला तुम्ही. मी घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी माझ्याबरोबर माणसं दिली. त्याच क्षणी कनेक्शन झालं. मी बाहेर फिरत होतो. कुसुमला पाण्यासाठी वणवण फिरायला लावणं योग्य नव्हतं. गंमत अशी की 8-10 दिवसात मिस्त्री प्रेमजी सुंदरजी आणि कंपनीच्या ऑफिसमधल्या मॅनेजरच्या खुर्चीत मी बसलो आणि मला पगार द्या अशी विनंती पहिल्या मॅनेजरला करत माझ्यासमोर उभं राहायला लागलं. आजही मी मिस्त्री प्रेमजी सुंदरजी कंपनीचा मॅनेजर आहे. माझ्या मुलांवर, पत्नीवर अन्याय होऊ नये यासाठी मी दक्ष होतो. रांजणीतला एक प्रसंग सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते. धो धो पाऊस पडत होता.
रांजणी दापवडीच्या मध्ये कुडाळी नदी. आज नदीवर पूल आहे, पूर्वी नव्हता. एकदा पूर आला की रांजणी गावाचा संपर्क तुटे. आत्ताही महापूर आलेला. शिगो बेलोशे रांजणीला मुख्याध्यापक होते. ते पगार आणण्यासाठी कुडाळला गेले होते. ते तिकडेच अडकले. घरात चूल उपाशी होती, पैसे नव्हते, कोणाकडे मागायची सवय नव्हती. शनिवार उजाडला, पाऊस थांबत नव्हता, पूर ओसरत नव्हता. 2 मुलं प्रतिभा आणि सचिन, त्यांना उपाशी ठेवणं शक्य नव्हतं. सकाळी सकाळी पाचगणीला जाणारे कामगार नदीला उतार नाही म्हणून परत फिरले. दुधवाले परत फिरले. मी नदीच्या अलीकडे, पलीकडे शिगो बेलोशे. शिगो बेलोशांच्याकडे पगार आणायचा कसा. पाण्यात शिरलो. बघ्यांनी हाताला धरलं. म्हणाले, वेड लागलं आहे का गुरुजी? पाण्याला ओढ आहे, माहुली गाठाल. थोडा वेळ थांबलो. लोक परत गेल्याचं बघितलं. देवाचं नाव घेतलं. म्हटलं होईल ते होईल. मुलांची तडफड बघण्यापेक्षा गेलेलं बरं. पाण्यात उतरलो. पाण्याला ओढ होती. पाय पाण्यात ठरत नव्हता. मोठा दाब. मी पाय रोवून चाललो होतो. कमरेला पाणी, बाहूपर्यंत पाणी, धावतं पाणी. चालत होतो. डोळे गरगरत होते. पुढे जाणं शक्य नव्हतं. मागे फिरावं तर पोरं डोळ्यापुढे दिसत होती. चाललो, तसाच चाललो. दुसऱ्या दिवशी रविवार. शिगो बेलोशे सोमवारी शाळेला येणार. 2 दिवसांचा प्रश्न होता. आम्हा नवरा बायकोचं ठीक होतं, मुलांचा प्रश्न होता. कुलदैवत पिंपळेश्वराचं नाव ओठावर होतं. निघालो. पलीकडे पोचलो. तोपर्यंत शिगो बेलोशे निघून गेले होते. ओल्या कपड्यांनिशी तसाच धावत सुटलो. दापवडीत हॉटेलमध्ये चहा पीत शिगो बेलोशे बसले होते. नदी पार करून आलेलो बघून त्यांना आश्चर्य वाटलं. पाहणाऱ्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. पगार घेतला. तिथेच बापू रांजणीच्या दुकानात मालसामान घेतलं. रांजणीला आलो. दुसऱ्या दिवशी गावभर तीच चर्चा. जन्माला 15 दिवस झाले नाहीत, तो शाळेत आलेली प्रतिभा विवेकानंद शिक्षण संस्थेत हायस्कूलवर शिक्षिका झाली. तिला पाटण तालुक्यात मल्हारपेठला नोकरी मिळाली. प्रशांत इंजिनियर झाला. स्वाती इंग्लिश विषय घेऊन वाईला किसनवीर कॉलेजला आर्टच्या वर्गात शिकत होती. सौ कुसुम B.Ed झाली, तीही विशेष प्रावीण्यासह. सातारा जिल्ह्यात पहिलं येण्याचा मान तिला मिळाला. शिक्षक बँकेने तिचा सत्कार केला. लोक मित्र कधीकधी गमतीत म्हणायचे, बायको BA B.Ed, नवरा फक्त D.Ed. मला त्यात कधी कमीपणा नाही वाटला. मला उलट अभिमानच वाटतो. आणि मला कमीपणा वाटायचं कारण तरी काय? आतापर्यंत B.Ed करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी मुलाखती दिल्या होत्या. माझ्या कादंबऱ्यांवर काहींनी PhD केली होती. आठवलं म्हणून सांगतो. लोकसंख्या शिक्षण हा विषय चालू असलेल्या विषयांना धरून मुलांना शिकवण्याचं शिक्षण खात्याने ठरवलं. महाराष्ट्रभर शिक्षकांना ट्रेनिंग सुरू झालं. मीही गेलो महाबळेश्वरला ट्रेनिंगला. मार्गदर्शक शिक्षण संशोधन प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य यांचे प्राध्यापक. ट्रेनिंग सुरू झालं. माझा पहिलाच बेंच. अध्यापन करणारे प्राध्यापक बघत होते. मी काही लिहित नव्हतो, मुद्दे घेत नव्हतो. दुसऱ्या दिवशी तेच. प्राध्यापक खवळले. म्हणाले, कशाला आलाय? स्वतःला शहाणं समजता का? कालपासून बघतोय एक शब्द लिहून घेत नाही तुम्ही. उभे राहा आणि चालते वा वर्गातनं. मी उभा राहिलो आणि शांतपणे म्हणालो, सर, आपण शिकवताय ना, त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव वाचा की. जगन्नाथ शिंदे. ते म्हणाले, सर अहो, तो जगन्नाथ शिंदे मीच आहे. काय बोलणार आता ते प्राध्यापक? ते बाजूला झाले आणि त्यांनी मला शिकवायला उभं केलं. अशा कितीतरी घटना. जावळी तालुक्यात होतो. तालुक्यात शिबिरात शिक्षकांच्या परीक्षा झाल्या, त्यात मी पहिला. खंडाळ्यातही तेच, पाचगणी तालुक्यात तेच. शिकताना पहिला बेंच आणि परीक्षेत पहिला नंबर मी कधीच सोडला नाही. इन्स्पेक्शनला दरवर्षी येणारे साहेब माझ्या वर्गात दबकूनच येत. मी होऊन माझे उपक्रम प्रकल्प त्यांना समजावून सांगे. अनेक साहेबांनी शेरे बुकात खास माझ्यासाठी स्पेशल शेरे दिलेले होते. प्रशांतनी पुण्यात एक्समर इलेक्ट्रॉनिक्स या नावाची कंपनी चालू केली. कारखान्याची इमारत बांधली. त्याचं लग्न करायचं ठरलं. सचिन त्याच्यापेक्षा मोठा. त्याचं दुकान होतं, पण त्याचे दुकानातही पाय स्थिर नव्हते. दोघांनी एकाच वेळी निर्णय घेतला. वाईला लग्न झालं, अर्थात लग्न खर्च विभागून. माझा अर्धा, पाहुण्यांचा अर्धा. लग्नात घेणं नाही, देणं नाही. माझ्या मुलांचीच काय, भावाच्या मुलांचीही लग्न मी अशीच केली. पुतण्या मुकुंद B.Ed, त्याचं लग्न आमच्या दारात केलं. सर्व भावांच्या मुलामुलींच्या लग्नात देणगी हुंड्याचं नाव नाही.
आम्ही चौघे भाऊ आजवर कधीच भांडलो नाही. उलट लग्न कार्य असलं की वरबाप मोकळा, राहिलेल्या तिघा भावांनी लग्नाचा खर्च विभागून करायचा. कोणी कपडा लागता, कोणी अन्न खर्च, तर कोणी मंडप, इतर खर्च. माझ्या या कौटुंबिक विचारांनाही कुसुमनी साथ दिली, देतीये. मी घेतलेल्या निर्णयाला तिने कधी विरोध नाही केला. स्वाती MA करत असताना बँकेत नोकरी लागली. ज्ञानदीपचे डायरेक्टर दुष्यंतराव जगदाळे एकदा घरी आले. लग्नासाठी शब्द टाकला. माणूस मोठा, मुलगा पाहिला नव्हता, होकार दिला. लग्न साताऱ्यात जगदाळ्यांकडे झालं. कार्यालय, अन्न खर्च दोघांचा अर्धा अर्धा. लग्नात हुंडा देणगीच काय, भांडी कुंडी, बस्ता, कपडा लागता, मानपान काही नाही. अन्नदानात मात्र कसूर नाही. 2 दिवस पंक्ती उठत होत्या. तेव्हाचे केंद्रीय तंत्रशिक्षण आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण खास दिल्लीवरनं आले होते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंपासून अनेक नेते आणि 10-11 बँकांचं संचालक मंडळ हजर होतं. लग्नात वरमाईची प्रचंड धावपळ झाली, पण कर्तव्यपूर्तीचं समाधान फार मोठं असतं. मुलामुलींची लग्न झाली. आईवडिलांचं परमकर्तव्य पूर्ण झालं. सगळ्या मुलांचे संसार उभे राहिले. सचिन, त्याची पत्नी मनीषा आमच्याजवळ पाचगणीला, प्रशांत, वैशाली पुण्याला. प्रशांतनी असलेल्या इमारतीवर पुन्हा एक मजला चढवला. नव्याने दुसरी कंपनी उभी राहिली, स्पा कंपनी तिचं नाव. त्याची धडपड चालू होती. कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू झाली. अविरत धडपड, अविरत परिश्रम. प्रशांतला माहिती होतं अण्णांच्या पायाला चक्र. सर्व प्रकारच्या वाहनातून सरकारी खर्चानं ते हजारो मैल धावले. ताईला, आपल्या आईला उंबरठ्याबाहेर शाळेशिवाय जाता आलं नाही. त्यांनी सौ कुसुमला पुण्याला बोलवून घेतलं. पाठवलं ते स्वतःच्या मालकीच्या गाडीतून. स्वतः अगोदर त्यांनी आपल्या आईसाठी मारुती गाडी घेतली. मला हा आश्चर्याचा धक्का होता. पाचगणीला घरासमोर गाडी उभी राहीपर्यंत मला काही कळूच दिलं नव्हतं. ही असली पोरं, सर्वच एका माळेचे मणी. प्रतिभा, स्वाती, प्रशांत, अगदी सचिनसुद्धा. जेवताना दुसऱ्याच्या ताटाकडे बघत जेवणारी ही माझी पिल्लं आजही तशीच लहान आणि विचारांनी महान आहेत. दारात गाडी आली तरी सौ कुसुम स्वतःचे पाय कधीच विसरली नाही. राहण्यात, वागण्यात, बोलण्यात, कृतीत पूर्वी होती तशीच. सतत पाय जमिनीवर. आल्या गेल्या माणसांची उडबस करणं, साफसफाई, गार्डनिंग अशी तिची कामं चालू असतात. एक काटवलीत, पाचगणीत 2, पुण्याला फॅक्टरी, बंगला. आता सातारला शोरूम झालं आहे. तरी तिचं काम तिने सोडलं नाही. 7 नातवंडांची ती आजी आहे. गोकुळात आता तिचा वेळ तर आनंदात जातो. सकाळी त्यांच्या शाळेची तयारी, दिवसभर सौ कुसुमची शाळा, मुख्याध्यापिका म्हणून मोठ्या शाळेची जबाबदारी आणि संध्याकाळी नातवंडांना गोष्टी. नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात. माझ्यापेक्षा सौ कुसुमचं इंग्रजी चांगलं, त्यामुळे नातवंडांचा अभ्यास घेण्याचंही काम आजीचं. आमच्या जीवनात आम्ही अनेक चढउतार बघितले. नियतीने सुखाबरोबर दुःखही दिलं. चिरंजीव सचिनची कन्या कुमारी भैरवी 3 वर्ष आजारी होती. अतिशय देखणी, सगळ्यांची अतिशय लाडकी. आजारी पडली, तिच्या आजाराचं निदान झालं नाही. सगळ्या प्रकारचे डॉक्टर झाले, वैद्य झाले, देशी औषधं केली, पण त्यात ती गेली. 3 वर्ष तिने आजाराशी झुंज दिली. 3 वर्ष आमच्या कुटुंबातलं वातावरण वेदना देणारं होतं. सगळ्यांना धीर देत होती कुसुम. भैरवीबरोबर ती रात्र जागायची, दिवसभर नोकरी करायची. माझ्या डोक्यात कथा कादंबऱ्यातल्या माणसांचा वावर सतत. ती माणसं म्हणजे माणसं असतात. कधी खळखळून हसतात, कधी आक्रोश करतात, कधी पराकोटीचा त्यांचा संघर्ष चालू असतो. ही माणसं माझा मेंदू कुरतडतात आणि मग मी कुसुमचा मेंदू खातो. कथा कादंबऱ्यातला राग निघतो. आपल्या पिसाट नवऱ्याच्या वागण्याची तारा कुसुमच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. भूकबळी होता होता मी 3 वेळा वाचलो. आता बायकोनी आपली पुण्याई चालू केली आहे, त्यामुळे अनेक प्रसंगात वाचलो आहे. सचिन बरा झाला, त्याला घरी घेऊन आलो. रजेचा पगार मिळाला. तो कुडाळ पगार विभागातून मिळणार होता. मी कुडाळला गेलो. पगार घेतला, खिशात पैसे आले. मुलं डोळ्यापुढे उभी राहिली. बाजारपेठेत आलो. बाजारपेठेत दुकानं, भाजीपाला, फळं रस्त्यावर मांडलेली. आंब्याचा सीझन होता. लहान मुलांसाठी आंबे घ्यायचं ठरवलं. खाली बसलो. आंबे विक्रेत्याच्या ढिगातनं आंबे निवडायला लागलो. रस्त्याने जाणारी एक आजी ओळख नसताना माझ्याजवळ आली. मी बसून आंबे निवडत होतो. ती मला म्हणाली, अरे पोरा, आंब्यातलं तुला काय कळतंय? उठ, मी देते आंबे निवडून. ती बसली, मी उठलो.
आणि एकच आरडाओरडा झाला, आला आला, अरे ट्रॅक्टर आला. तो ट्रॅक्टर माझ्या अंगावर येणार तसा मी उभा होतो, त्यामुळे पटकन बाजूला झालो. म्हातारी जागेवर खलास. आंबेवाला म्हातारा बेशुद्ध. तो आंबेवाला म्हातारा 2-4 दिवसात दवाखान्यात गेला. माझ्यासाठी ती आजी गेली. जगन्नाथाच्या कुठल्या आईच्या पुण्याईनं जगन्नाथाला वाचवलं असेल? भीमाई कातकरीण का? आणि जर त्या दिवशी माझं बरं वाईट झालं असतं तर? एक अज्ञात शक्ती आहे, कोणीही त्या शक्तीला नाकारू शकत नाही. त्या शक्तीवर हे सगळं चाललेलं असतं. शेजाऱ्याच्या खोलीत कोणी राहत नव्हतं. भाऊ धनावडे मुंबईला वर्षातून महिनाभर यायचे. मला म्हणाले, लहान खोलीत लिहिता कसे? ही चावी ठेवा, लिहिण्यासाठी माझी खोली वापरा, मला भाडं भेडं नको. रात्री जेवण झाल्यावर मी त्या खोलीत लिहित बसे. त्या दिवशी लिहित होतो. कॉटवर पाय मोकळे सोडून समोरच्या टेबलवर लिहित होतो. कितीतरी वेळ लिहित होतो. तंद्री भंगली म्हणून लिहायचं बंद केलं. पायाकडे सहज लक्ष गेलं तर दचकलो. ओरडताही येईना, पाय हलवताही येईना, वर घ्यावा तरी भीती. भला मोठा नाग फणा काढून माझ्या पायाजवळ शेपटावर उभा होता. त्याची जीभ माझ्या पोटरीजवळ लवलवत होती. किती वेळ होता देव जाणे. कोणाला हाक मारावी आणि यांनी दंश केला तर? पाय हलवला, यांनी चावा घेतला तर? काळजाचं पाणी पाणी झालं होतं. तसाच पाय ठेवून मी बसून, त्याची लवलवती जीभ, डोलणारी फडी. आता पर्याय नव्हता. मी मनोमन त्याच्यावर सगळं सोडून बसलो. चांगल्या 15 मिनिटांनी त्यांनी फणा खाली घेतला. मंद गतीने चालत उघड्या दरवाज्यातून बाहेर पडला. कितीतरी वेळ माझं सर्वांग थरथरत होतं. त्या दिवशी कुसुम खूप घाबरली. माझा रात्रीचा दिवस असायचा. रात्री अपरात्री तो साप पुन्हा आला तर? त्याला धक्का लागलेला असेल तर? पांडुबाळांनी धीर दिला. म्हणाले, तो साप राखणदार आहे. पायाजवळ एवढा वेळ होता, केलं का काही त्याने? तो काही करणार नाही. केली तर राखणच करेल. आणि आजही ते खरं वाटतं. आज माळी शेजारी पाजारी अधूनमधून म्हणतात, साप निघाला होता, इकडून तिकडे गेला, भला मोठा नाग आहे, पाणी मागू देणार नाही, वगैरे वगैरे. पण खरंच सांगतो, आज 30 वर्ष मी त्या परिसरात राहतो. नागराज कधी आडवे आले नाहीत. खरंच ते राखणच करतात. पुण्याई म्हणतात ना, ती अशी उपयोगी पडते. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित त्यांच्या आत्मचरित्राचा डोंगरा एवढी माणसं. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.